यंदाच्या 25 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे। त्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण स्थापत्य अभियांत्रिकी कंपनीकडून झालेलं होतं ते अत्यंत चुकीचं झाल्याचं स्वतः आयुक्तांनी मान्य केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कराच्या सोबत जे 16 प्रकारचे उपकर त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र शिक्षण कर, रोजगार हमी कर आणि मोठ्या मालमत्तांचा कर, हे 3 जे कर आहेत या 3 करांचा संपूर्ण जो निधी आहे तो राज्य शासनाकडे वर्ग होणार आहे आणि त्या निधीचं प्रमाण हे 10%, शिक्षण कराचं जे प्रमाण आहे ते खाजगी मालमत्तांना 6% आणि कमर्शियलला 12% असं आहे। रोजगार हमी कराचं सुद्धा 10% त्या ठिकाणी आकारलेलं आहे। हे सर्वच्या सर्व तिन्ही करांमध्ये जर धुळे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास मंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी सूट करून घेतली तर धुळेकरांच्या प्रत्येक मालमत्ता कराच्या मागे प्रत्येक नागरिकाचे 3 ते 5 हजार रुपये त्या ठिकाणी कमी होणार आहेत। नेमका हाच मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊन या ठिकाणी आज आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आहोत आणि या संदर्भातलं एक पत्र धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल अण्णा गोटे, धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुपजी अग्रवाल आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांना देखील हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पत्राद्वारे निदर्शनामध्ये आणून देतो आहे आणि त्यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री असतील, नगर सचिव असतील यांच्याशी बोलणं करून धुळेकरांवरती हा जो जिजिया कर त्या ठिकाणी लादला गेलेला आहे तो जिजिया कर कमी करण्याची मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो आहोत। महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या या ठिकाणी जे झोपेचं सोंग केलेलं आहे त्यांना झोपेतनं जागा करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन केलेलं आहे। यापुढे अजून अधिक तीव्र आंदोलनं मालमत्ता कराच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत।